नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य, अध्याय 30, सर्व कथांचे सार. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आत्तापर्यंतच्या अध्यायात मी तुला अधिक मास महात्म्य आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेच्या थोर कथांचा महिमा सांगितला. आता हा 30वा अध्याय म्हणजे 30 पुष्पांची माळच जणू गुंफलेली आहे. 30 वातींचा हा एक दिवाच प्रकाशित केलेला आहे. ही माला आणि हा दीप भगवान गोपाल, राधाकृष्ण, मुरलीधर यांना अर्पण केले आहेत. अधिक मास महात्म्य कथांचे सार असलेला हा 30वा एक जरी अध्याय वाचला किंवा ऐकला तरी संपूर्ण महात्म्य श्रवणाचे पुण्यफळ मिळते. तर आता या कथासार पोथीचे अध्यायवार क्रमाने सार सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. तपोवनातील ऋषींच्या मेळाव्यात बसून सूत नावाच्या पुराणिकाने अधिक मास महात्म्य सांगितले. त्या कथांचा लक्ष्मीनारायण संवादच पहिला अध्याय म्हणजे या अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली आणि या मलमासाला थोर पुरुषोत्तमाचे नाव कसे मिळाले याची कथा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात मिळून गोसेवा आणि गायीचे महत्त्व तसेच पौलव्य ऋषींची कथा सांगितली आहे. चौथ्या अध्यायात ब्राह्मण सेवा आणि 5व्यात नृगराजाची कथा दिलेली आहे. 6व्या अध्यायात दीपपूजेचे महत्त्व आणि मांजरीचा उद्धार तसेच 7व्या अध्यायात शांकलीच्या 2 बायकांची सवती मत्सराची कथा आणि दीपदान व्रतसाधनेचे फळ कोणाला कसे मिळते याचे वर्णन आहे. 8व्या अध्यायातील कथा म्हणजे एका चिकू माणसाच्या बायकोने त्याला पाण्याऐवजी दूध दिले. ते प्रवासात त्याने वारुळात ओतले. त्यामुळे शेष प्रसन्न झाला आणि त्याने त्या इस्माला अमाप धन देऊन श्रीमंत व सुखी केले. 9व्या अध्यायात महिष्मती नगरातील एका स्त्रीने आपले अधिक मासातील 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्य एका म्हातारीला देऊन तिचा उद्धार केला. ही कथा दिलेली आहे. 10व्यात मौन भोजन व्रताची अवंती नगरातील एका गरीब गृहस्थाची कथा सांगितली आहे. 11व्या अध्यायात अधिक मासातील पंचपर्वांपैकी व्यतिपात, वैधृती आणि अमावस्या तसेच 12व्यात द्वादशी आणि पौर्णिमा पर्वाचे महत्त्व सांगून त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. 13व्या अध्यायात त्रिरात्रव्रत, दशमी एकादशीसह द्वादशी या तिन्हींचे मिळून महत्त्व दिलेले असून 14व्यात त्या संबंधी द्वादशीचे साधनव्रत तसेच दुर्वास मुनी आणि अमरीश राजा यांची कथा आहे. 15व्या अध्यायात श्रीरामाच्या साधन द्वादशीच्या पाळण्याच्या वेळी शतमुखी रावणाचा सीतेने केलेला वध ही आगळीच कथा दिलेली आहे. स्मितविलासिनी अप्सरेच्या उद्धाराची कथा 16व्या अध्यायात तर 17व्यात धर्मशर्माने पिशाच्याचा उद्धार केला ती कथा आहे. 18व्यात काशीतील मंगळागौरीची कथा आणि 19व्यात विप्रशर्माने राक्षसाचा उद्धार केल्याची कथा सांगितली आहे. 20व्या अध्यायात विराट देशातील माहूरगड येथील एका गृहस्थाने गंगास्नान अधिक मासात केले तेव्हा त्याचा कुष्ठरोग दूर झाला ही कथा सांगितली आहे. महिष्मती नगरीत एका गृहस्थांच्या घरी नारायण नावाचा एक सदाचारी मुलगा आला. तेव्हापासून त्या गृहस्थांचा ताक विक्रीचा धंदा करणारा मुलगा आणि शरीर विक्रिया करणे भाग पडलेली त्या मुलाची बहीण या बहीण भावांचा उद्धार नारायणाने कसा केला त्या कथा 22, 23 आणि 24 या 3 अध्यायात मिळून दिलेल्या आहेत. 25व्यात अरुंधती पार्वती संवाद, 26व्यात मंडन प्रधानाची पत्नी गुणवती हिच्या आगळ्या तेजाची कथा सांगितली आहे. 27व्या अध्यायात साधारण 1 दिवस जरी
अधिक मास व्रत केले तरी माणसाला मोक्ष मिळतो ही कथा आणि काश्मीर देशीच्या भिल्लीन पतिव्रतेची आगळी कथा दिलेली आहे. 28व्या अध्यायात अधिक मास व्रत उद्यापनाचा विधी सविस्तर सांगितला. 29व्या अध्यायात द्रौपदीने आधीच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे द्रौपदीच्या पुढील जन्मात तिला कसा त्रास सोसावा लागला आणि तो भगवान पुरुषोत्तमाच्या सेवेने कसा दूर झाला याचे वर्णन केलेले आहे. शेवटी कळसाचा हा 30वा अध्याय यात संपूर्ण अध्यायातील कथांचे सार दिले आहे. नारायण म्हणाले, लक्ष्मी, हा 30वा एकच अध्याय जरी वाचला किंवा ऐकला तरी माणसाला संपूर्ण अधिक मास महात्म्य वाचल्याचे किंवा ते पूर्ण ऐकल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. सूत पुराणिकांनी हे संपूर्ण अधिक महिन्याचे महात्म्य आणि लक्ष्मीनारायण यांचा संवाद सर्व ऋषींना सांगितला. तो ग्रंथ मूळ संस्कृत भाषेत आहे. त्याचे ओवीबद्ध रूप अनेकांनी केलेले आहे. त्या ओवीबद्ध पोथीचे हे कथारूप रूपांतर वाचकांना आवडेल असा विश्वास आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, इथे आपली अधिक मास महात्म्य पोथी समाप्त झाली. या प्रवासात तुम्ही दररोज न चुकता श्री अधिक मास महात्म्य ही पोथी आमच्याबरोबर श्रवण केली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. मित्रांनो, आता श्रावणात आपण विविध पारायणे करणार आहोत. त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यावा ही विनंती. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिचला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम,
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले. चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती. दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती. मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.